पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कटारे यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। स्थानिक आमदारांच्या सांगण्यावरून जिल्हाधिकारी त्रास देत असल्याचा आरोप जोगेंद्र कटारे यांनी केलेला आहे। या संदर्भामध्ये त्यांनी निवडणूक आयोग आणि महसूल विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना सुद्धा पत्र लिहिलेलं आहे। माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचं त्यांनी या पत्रात नमूद केलंय। दुसरीकडे या प्रकरणी चौकशीची मागणी आमदार दिलीप मोहिते पाटलांनी केलेली आहे। त्यांना विधान भवनासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। आपण पाहतोय पुण्यातनं एक मोठी घडामोड येते। पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावरती आता खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कटारे यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। स्थानिक आमदारांच्या सांगण्यावरून जिल्हाधिकारी त्रास देत असल्याचा गंभीर आरोप कटारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर केलेला आहे। या संदर्भामध्ये त्यांनी निवडणूक आयोग आणि महसूल विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना पत्र सुद्धा लिहिलंय। माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचं सुद्धा त्यांनी या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे। तर दुसरीकडे या प्रकरणी चौकशीची मागणी आमदार दिलीप मोहिते पाटलांनी केली आहे। त्यांना विधान भवनासमोर उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडनं। नितीन, हे संपूर्ण प्रकरण काय विस्तृत सांगणार? उपजिल्हाधिकारी आहेत जोगेंद्र कटारे, त्यांनी राज्य शासनाला त्याचबरोबर निवडणूक आयोगाला हे पत्र लिहिलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी अधिकाऱ्यांचा एक जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामध्ये एक पोस्ट टाकलेली आहे। त्यातून हा सर्व खुलासा झालेला आहे। आमदार दिलीप मोहिते पाटील त्याचबरोबर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यापासून खूप त्रास होतोय, त्यांच्यापासून छळ होतोय, त्यामुळे आत्महत्येचा विचार त्यांनी या पोस्टमधून व्यक्त केलेला आहे। 27 तारखेला या कटारे यांनी आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळं एक खळबळ उडालेली आहे। उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी या टोकाला जातो, त्यामुळे त्याला काय त्रास होत असेल, मानसिक त्रास होत असेल याची कल्पना येते। त्यांनी शासनाला, निवडणूक आयोगाला याची सर्व माहिती कळवलेली आहे। मोहिते पाटील यांच्यावर त्यांचा प्रमुख आक्षेप आहे की ते जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना हाताशी धरून कटारे यांना त्रास देत आहेत। त्याचबरोबर जे आर्थिक व्यवहार आहेत, आर्थिक देवाणघेवाण कटारे करत नाहीत, आर्थिक फायदा मोहिते यांचा करून देत नाहीत, त्यामुळं त्यांना त्रास देण्यात येतोय असा आरोप कटारे यांनी केलाय। आणि सर्वात महत्वाची गोष्ट की 28 आणि 29 तारखेला कटारे यांच्या ऑफिसची चौकशी झाली, धाडाधडती घेण्यात आली। ही जी धाडाधडती किंवा रेड टाकण्यात आली त्यात जे अधिकारी होते ते इंदापूर येथे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करतायत आणि त्याच 2 दिवसांमध्ये त्यांचं मतमोजणीचं ट्रेनिंग देखील होतं। मात्र हे ट्रेनिंग न करता ते छाप्याच्या कामामध्ये गुंतले होते किंवा गुंतवलं गेलं होतं असा देखील आरोप कटारे यांनी केलेला आहे। एकूणच प्रशासनामधला आणि राजकारण्यांचा धन्यवाद नितीन, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल तुमच्याकडे वेळोवेळी अपडेट घेत राहणार आहोत।